शेवगा म्हणजेच ह्याला आयुर्वेदानुसार शिगरू असं म्हणतात ओके. आणि हे एक सुपर फूड आहे. ओके. कारण का त्याच्यामध्ये विटॅमिन्स आहेत, फॉस्फरस आहे आणि हे अँटीऑक्सिडंटसुद्धा आहे. त्यामुळे ओके. रक्त शुद्ध करण्यासाठी, शरीरातले मेद वाढलं असेल तर ते कमी करण्यासाठी ओके. आणि तसंच हे विटॅमिन्सनी युक्त आहे. सो विटॅमिन ए असल्यामुळे त्याचं आहारात सेवन असणं महत्त्वाचंच आहे. म्हणजे शेवगाच्या शेंगा येतात, त्यांचं आपण सूप तयार करू शकतो किंवा शेवगा असतात त्याचं आपण आमटीत वापर करू शकतो किंवा नुसत्या शेंगा ज्या आहेत त्या शिजवून त्याच्यावर थोडंसं मीठ घालून त्या नुसत्यासुद्धा आपण खाऊ शकतो. ओके. साइड त्याच इंग्रेडिएंट. येस, त्याची जी शेवगाची जी पानं असतात त्याची सुंदर भाजी तयार होते. सो ओके. त्याचा सुद्धा आपण म्हणजे आठवड्यातनं एकदा तरी आपल्या आहारात समावेश असणं गरजेचं आहे. त्याची जशी फुलं पण असतात त्याचाही आपण त्याच्यामध्ये वापर करू शकतो. आणि त्याचनंतर मोरिंगा पावडरसुद्धा आजकाल मार्केटमध्ये मिळते हो. की ज्यांना हे सगळं करणं शक्य होत नाही ते हे वापरू शकतात, नाहीतर ही नाही वापरायची आहे. पहिले पानं किंवा शेवगाच्या शेंगाच वापरायच्या आहेत. मोरिंगा पावडर जर वापरायची असेल तर ती 1 ते 3 ग्रॅम इतकी तुम्ही ताकात घालून वगैरे घेऊ शकता किंवा पाण्यात विरघळवून ती घेऊ शकता. सकाळी अनुषपोटी घेतली तरी चालेल. ताकात बरोबर घ्यायची असेल तर ती मात्र जेवल्यानंतर घ्यायची आहे. पण हे सुपर फूड आहे त्यामुळे प्रत्येकाने आहारात त्याचा समावेश करायलाच हवा.